नमस्कार, मी हर्षा रोडकर। कृषी क्षेत्रातील घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। सुरुवात करूया शेती मित्र 20 ला। राज्यात गेले काही दिवसात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्याची शक्यता आहे। येत्या 24 तासात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी या ठिकाणी देखील पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे। धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरण साठ्यात वाढ झाली आहे। नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण तब्बल 68% भरले आहे। जिल्ह्यातील पाणीसाठा 38% पोहोचला आहे। येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पणन मंत्री सुभाष देशमुख आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत याच आठवड्यात नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून बाजार समिती, सभापती, शेतकरी, व्यापारी प्रतिनिधींशी चर्चेनंतर 6 ऑगस्टला त्रुटी दूर करणारा दुरुस्तीचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याचं आश्वासन देशमुख आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले। रोजच्या स्वयंपाकासाठी पालेभाज्या मिळत नसल्याने गृहिणींची तारांबळ उडत आहे। घराजवळ हातगाडीवर भाजी विक्रीस येणाऱ्यांकडे कांदे मिळाले तर मिरची मिळत नाही, मिरची मिळाली तर कोथिंबीरीचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या परिसरात जाऊन हातगाडीवर भाजी विक्री करणाऱ्याचा शोध घ्यावा लागतोय। ही परिस्थिती शहरात सध्या विविध भागात दिसून येत आहे। शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दरी संपवण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती केली असून शेतकऱ्यांना मुक्त प्रवेश उपलब्ध केला आहे। शेतकऱ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे। सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 50,000वर शेतकऱ्यांनी हक्काच्या बाजारपेठेसाठी या आधुनिक तंत्रज्ञानाची पायवाट चोखाळली आहे। कृषी तंत्रज्ञानात क्रांती घडविणाऱ्या जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या एका उद्योजकाने आपल्या मॉलमध्ये भाजीपाला उत्पादनाची 4 मजली शेती साकारली आहे। त्यासाठी जैनच्या पायोनियरिंग ॲग्रीटेक अर्बन फार्म तंत्रज्ञानाचा उपयोग यात करण्यात आला आहे। अडतदार आणि व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदनंतर शेतकऱ्यांची कोंडी होईल असं चित्र तयार झाले आहे। जिल्ह्यातील 131 शेतकरी गट आणि कंपन्यांनी मिळून आठवडाभरात नाशिक आणि मुंबई येथे जवळपास 636 टन शेतमाल आणि भाजीपाल्याच्या 16,300 जुड्यांची थेट विक्री केली आहे। या प्रयत्नांना ग्राहकांनीही चांगला प्रतिसाद दिला असून यातून अनेक शेतकरी गटांना कायमस्वरूपी ग्राहकही मिळण्यास मदत झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यात न्याहली सारख्या अवर्षण प्रवण पट्ट्यात हिम्मतराव माळे यांनी कायम प्रयोगशीलता दाखवत विविध भाजीपाला पिकांची शेती यशस्वी केली आहे। जलसंधारणाचे विविध प्रयोग करून आपल्या क्षेत्राचे बागायती शेतीत रूपांतर करून घेतलंय आणि एकात्मिक जलव्यवस्थापनाचा आदर्श घालून दिलाय। बाजार समितीमध्ये खरेदीदार अडतदार यांच्यात सुरू असलेला वाद, भाजीपाल्याची कमी आवक आणि इतर कारणांमुळे भाजीपाल्याचे दर चढेच आहेत। यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे। मंगळवारी मिरची, टोमॅटो, कारले आदी भाजीपाल्यांचा तुटवडा या ठिकाणी होता। पुण्यातील निरगुडसर येथील शेतकरी संदीप संपतराव वळसे पाटील यांच्या शेतातील 4.25 एकर क्षेत्रातील 86-032 जातीचा ऊस गुजरात येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे। ऊसाच्या रसवंती गृहासाठी 11 महिन्यांच्या ऊसाची 3200 रुपये प्रति टन दराने शेताच्या बांध्यावर येऊन खरेदी केली आहे। आपल्या कार्यकुशलतेने विदर्भाचे नाव देश-विदेशात उज्ज्वल करणारे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर चारुदत्त माई यांची डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याच्या कार्यकारी परिषदेवर राज्यपाल प्रतिनिधी म्हणून माननीय राज्यपाल तथा कुलपती महोदयांनी नुकतीच निवड केली आहे। औरंगाबाद विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदार मालकांवर कारवाई करण्याचे निर्देश देणारे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर हे अडचणीत सापडले आहेत। या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी 25 जुलैला होणार आहे।
सांगली जिल्ह्यातील हणमंतवडिये येथील मधुकर पिसाळ गेल्या 21 वर्षांपासून 100% सेंद्रिय शेती करीत आहेत। द्राक्षे, डाळिंब, ऊस, कडधान्य, भाजीपाला अशा विविध पिकांची सेंद्रिय शेती यशस्वी करताना दर्जेदार मालाची निर्मिती देखील केली आहे। किरकोळ व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदी बंद केली असल्यामुळे शहरातील विस्कळीत झालेला भाजीपाला पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पणन मंडळ, बाजार समिती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे। पणन मंडळ, बाजार समिती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या वतीनं आठवडाभर शहरात विविध ठिकाणी थेट भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। जळगाव जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात ठेकेदारी पद्धतीने झालेली कामे निकृष्ट असल्याचं जलश्री या संस्थेनं केलेल्या थर्ड पार्टी ऑडिटमध्ये आढळून आल्यानं त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलाय। यात निकृष्ट कामे केलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा आणि यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिलाय। जुलै महिन्यात राज्यातील कृषी विभागाच्या 202 मंडळांमध्ये सरासरीच्या 50%पेक्षा कमी पाऊस बरसला असून यापैकी 77 मंडळांमध्ये 25% देखील पाऊस पडलेला नाहीये। नगर, सोलापूर, बीड, सांगली, लातूर, उस्मानाबाद या 6 जिल्ह्यातील 22 तालुक्यांमध्ये 50%पेक्षा कमी पाऊस पडलाय। सामाजिक जाणीवेतून देवगडच्या समुद्रकिनारी महेंद्र माणगावकर आणि अनिल कोरगावकर या दोघांनी स्वखर्चाने सुरूची झाडे लावली आहेत। किनाऱ्याची धूप रोखणं तसंच येणाऱ्या पर्यटकांना गारवा मिळावा या हेतूनं ही लागवड करण्यात आली आहे। उन्हाळ्यात ही झाडे शिंपण्याची व्यवस्थाही ठेवली असल्याचं त्यांनी सांगितलंय। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमध्ये मधुकर शिंगणे या तरुण शेतकऱ्यानं कारले पिकाचे अर्थकारण समजावून घेऊन कारल्याचा शेतीवर भर दिला आहे। वर्षभरात त्यांनी कारले 2 हंगामात घेतले। हे पीक आर्थिक सक्षमीकरणासाठी चांगले ठरल्याचा अनुभव त्यांनी सांगितलाय। नांदुरा येथे गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी तालुक्यातील शेतकरी बियाणांसाठी पायपीट करत आहेत। मात्र त्याचवेळी दुसरीकडे तालुका कृषी कार्यालयाच्या गोदामात खासगी बियाणे कंपनीचे कपाशीचे शेकडो डबे वितरित न झाल्यामुळे पडून आहेत। जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्लावरची 9 क्विंटलपर्यंत आवक झाली। मागणीनुसार आवक नसल्यानं फ्लावरला 2500 ते 4500 आणि सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटल दर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे। याचबरोबर कृषी क्षेत्रातील घडामोडींसह वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।